राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्याबरोबर आहेत. साहेब, सध्या सगळ्यात जास्त मोठं एक संकट जे आहे ते म्हणायचं, एक दुःख म्हणायचं, या सगळ्या परिस्थितीने तुम्ही आता जात आहात, सावरत आहात सगळ्या गोष्टीतून. ज्या पद्धतीने दादांचा अपघात झाला होता, त्यानंतरनं तुमच्या पहिली त्यावेळेस काय तुमच्या भावना होत्या, की त्यावेळेस तुम्ही कसा संपर्क केला सगळ्या लोकांना? आदल्या दिवशी दादांची माझी 5:15 ते 7 वाजेपर्यंत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबरच आगामी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या काय नेमक्या कोकणवासियांसाठी अपेक्षा आहेत, वेगवेगळ्या योजनांच्यासाठी नेमकं काय पाहिजे आहे, याच्याबद्दलची सुद्धा त्यांनी मला विचारणा त्या ठिकाणी केली. आणि जिल्हा परिषद निवडणूक संपल्यावर जे काय असेल ते मला द्या, मी त्याचा अंतर्भाव योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. निवडणुकीचं आव्हान समोर असल्यामुळेच आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत 4, कोकणातील असेल, या जिल्ह्यातल्या सविस्तर राजकीय परिस्थिती चर्चा केली. आणि त्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या असल्यामुळे त्याच्यातली नेमकी कशा पद्धतीने आपण प्रत्येक महापालिकेमध्ये काम करावं याच्या संदर्भात चर्चा झाली. दुसऱ्या दिवशीच्या वेळेला मी पहिल्यांदा फोन केला मुसेंना, कारण मला दादांच्याजवळ काही बोलायचं होतं. त्याला त्यांनी सांगितलं की 10 मिनटात विमान उतरेल आणि मग मी बसल्यावर लगेच फोन जोडून देईन. 15-20 मिनिटांनी त्यांचा फोन आला, तो आक्रोश करतच. क्षणभर माझ्यावरती डोंगर कोसळलं असं झालं, मला काही समजूच शकलं नाही. तिथून मी बारामतीला जाईपर्यंत माझ्या अश्रूचे बांध मी मोकळे केले. प्रचंड प्रमाणाची पोकळी निर्माण झाली असं जाणीव झाली. केवळ माझ्यापुरतं एकटी सीमित नाही, केवळ माझ्या परिवारापुरता सीमित नाही, केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही, तर संबंध राज्यामध्ये एक फार मोठा दमदार दिलदार नेता, ज्यांच्याकडे उद्याच्या भवितव्याची दृष्टी होती, महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी नेमकं काय काम करावं याचे विचार सुस्पष्टपणाने होते, कणखरपणा होता आणि उत्तम प्रशासनाचं आयोजन होतं. त्याच्यामुळे आज अकाली नेतृत्व जाण्याने महाराष्ट्रभर देशामध्ये सुद्धा एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, याच भावना आहे. साहेब, या सगळ्या गोष्टींच्या घडामोडीनंतरनं जे काही लवकर शपथविधी झाला, त्याचं सगळं खापर तुमच्यावर आणि प्रफुल्ल बहिणवर थेट शरद पवारांसारखे नेते फोडताना दिसले. नाही, आदरणीय पवारसाहेबांनी काय मत व्यक्त केले त्याच्याबद्दल मी बिलकुल काय बोलणार नाही. परंतु एक इतरांनी सुद्धा टीकाटिप्पणी सुरू केली. खरं तर मला या गोष्टीचं खूप वेदना झाल्या की दादांचं शव बारामतीला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा का कुणालाही सुरू केल्या मला काही कळलं नाही. विलिनीकरण आणि उपमुख्यमंत्रीपदाची किंवा पक्षनेत्याची निवड याचा नेमका संबंध तरी काय येतो हे तरी मला कळलं पाहिजे. शरद पवार पार्टीच्या नेत्यांचा काय संबंध येतो? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 23 सालामध्ये आम्ही वेगळा निर्णय घेतला. नंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला नाकारलं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावरती स्वीकृती दिली. त्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली पक्ष 41 जागा जिंकून निवडून आला. त्याला प्रामुख्याने आमची लढत ही आपोआपच आहे, कारण तेवढ्या जागा ज्या लढल्या होत्या तेवढ्या जागा आम्हाला मिळणं अपेक्षित होतं. आम्ही आमच्या नेता निवडीच्या वतीमध्ये काय करावं हा आमचा पक्षांतर्गत भाग आहे. विलिनीकरण हा मुद्दा वेगळा आहे, पण या नेत्या निवडीशी आणि विलिनीकरणाचा नेमका काय संबंध आहे याचं अजून उत्तर कोणी दिलं नाही. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमचाच विरोध किंवा प्रफुल्ल बहिणीचाच विरोध आहे, असं जवळपास स्पष्ट दिसून येतं. कशासाठी? नाही, त्यांचा आरोप तर तसाच दिसतो ना. एक भाग आहे. आत्ता जे आपण मला विचारलं ते विचारलं तसं की शपथविधी लवकर का केला. मी तेच आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आहे, माझ्या भावना प्रकट करतो आहे की विलिनीकरण आणि उपमुख्यमंत्री पदाची किंवा विधिमंडळ पक्षाची निवड याचा काय अर्थार्थी संबंध. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवरती घड्याच्या चिन्हावरती निवडून आलो. आमचा नेता कोण निवडायचा आमचा अधिकार आहे. विलिनीकरण दादा असताना झालं असतं तर वेगळा प्रश्न असता. आज तशी राजकीय परिस्थिती नाही आणि त्याच्यामुळे घाई का, पक्षाचा नेता आम्हाला निवडायचा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विधिमंडळ पक्षांनी एकमताने केले ठराव आम्ही सुपूर्द केला, त्यांनी त्याची स्वीकृती केली आणि शपथ दिली. त्यामुळे इतरांना टीका टिप्पणी करण्याचं कारणच काय येतं?
काय संबंध पोचतो? बरोबर आहे साहेब, पण त्या दरम्यान असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या दिवशी बारामतीतून निघालात सगळे कोर नेते प्रमुख CM साहेबांना भेटलात, नंतर दुसऱ्या दिवशी परत CM यांना भेटलात, नेमकं त्याच्या आधी सहमती सुनित्रा वहिनींची घेतली होती का, की तसेच भेटीगाठी झाल्या? ह्याच्यावरून तुमच्यावर खूप ऑब्लिगेशन्स होता. त्यांना काही करू द्या, शेवटी प्रत्येक गोष्ट ही जसं माझ्या राजकीय जीवनात प्रत्येक निर्णय माझा सरकारच्या प्रशासनामध्ये असताना माझ्या विभागाचं मी जबाबदारी पेलली, पण राजकीय निर्णय घेत असताना 14 ते 18 असेल किंवा आता असेल, दादांच्या सहमतीनेच आम्ही घेतला. आतासुद्धा या सगळ्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही परिवाराशी बोललो होतो, त्याच्यानंतर निर्णयाची त्या ठिकाणी कृती झाली. पण इतरांना त्याच्याबद्दल वाटण्याचा हक्क काय पोचतो आणि कारण काय? नाही, त्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही जास्त फूस लावली, तुम्ही खूप घाई केली, असं त्यांचं वाटतं. त्याने काय वाटतं त्याला मी उत्तर द्यायला बांधील नाही. आम्ही आमचं पक्ष आणि पक्षाची वाटचाल भवितव्य हे घडवण्याचा, हे पुढे नेण्याची आमची जबाबदारी ती आम्ही पार पाडली. उद्या भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला कुठले प्रश्नचिन्ह तयार होतील त्यावेळेला त्याची उत्तरं काळाच्या ओघामध्ये मिळतील. एक बाब वारंवार गेले 8 महिने मी स्पष्ट करत आलो की सागरजी, आम्ही एनडीएमध्ये आहोत, आमचा निर्णय एनडीएमध्ये सोबत राहण्याचा कायम राहणार आहे. एनडीए म्हणजे भाजप प्रणित एनडीए, एनडीए म्हणजे भाजप प्रणित एनडीए, UPA म्हणजे काँग्रेस प्रणित UPA. भाजपच्या सोबत एनडीएमध्ये आम्ही आहोत. ही भूमिका ज्यांना मान्य असेल ते सोबत येऊ शकतात. ती भूमिका मान्य होती की नाही हे पहिलं स्पष्ट करावं ना. आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर ही टीका टिप्पणी प्रत्येकजण करत आलं, पण त्यावेळेला टीका टिप्पणी केली आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो म्हणून. त्याच्याबद्दलची आत्ता भूमिका विलिनीकरणाच्या वेळेला नेमकी काय होती? एक, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, ती पण स्पष्टता आली पाहिजे. आता तुमचा मूळ पक्ष, तुमची मागणी तीच राहील ना? मी कशाला म्हणते तसंच असतं, पण स्पष्टता येऊ द्या. एक, दुसरी गोष्ट, ज्यावेळेला दादांची अंतिम इच्छा म्हटली गेली, मी त्याच्याबद्दल काय भाष्य करू इच्छित नाही. पण दादांची इच्छा 19 सालामध्ये लपून नव्हती. पक्षाच्या बैठकीमध्ये दादांनी स्वच्छपणाची भूमिका मांडली होती. 2 पक्षाचं सरकार यशस्वीपणाने काम करेल, त्या भूमिकेतूनच त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर प्रश्न, सर्वच पक्षाचा त्यावेळची जी काय नेते मंडळी होती सर्वांच्या समोर दादांनी स्पष्ट भूमिका घेतली. दादांनी त्यावेळेला देवेंद्रजीच्या बरोबर शपथही झाली. दादांची इच्छा त्यावेळेला होती, त्यावेळेला नाही विचार झाला. 22ला दादांनी इच्छा व्यक्त, दादा नव्हेच 54 पक्षाच्या 57 आमदारांनी इच्छा व्यक्त केली होती आपल्याला या एनडीएमध्ये गेलं पाहिजे. या ना त्या कारणाने ते झालं नाही. का नाही झालं, कशामुळे झालं, योग्य वेळेला त्या बाबतीमधले मी जरूर बोलेन. आणि त्याच्यानंतर मग 23ला निर्णय घेण्यापूर्वीसुद्धा तेच होतं. मग दादांची इच्छा ज्यावेळेला एनडीएमध्ये जायची होती त्यावेळेलाच मग पक्षामध्ये 2 भाग झाले. पक्षामध्ये 2 भाग होण्याचं कारण काय? एनडीएमध्ये सोबत राहण्याचा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या घेतला. दादांनी ज्यावेळेला आमच्या सर्वांच्या समोर आम्ही बसलेलो असताना एक विचार राजकीय प्रकट केला, त्यावेळेला आम्ही तो निर्णय घेतला. त्याच्यानंतर आम्ही निवडणुकीला समोर गेलो. 12 कोटी जनतेने आमचा निर्णय मान्य केला. आता आम्ही त्या ठिकाणी गेले 1.5 वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करतो आहोत. त्याच्यामुळे कोणाला आक्षेप वाटायचं काय कारण? आत्ताचा हा पक्ष आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली उभा केलेला आहे. आम्ही काय करावं हे सांगण्याचा अधिकार नैतिकतेने किंवा राजकीयदृष्ट्या कोणाला कसा पोचू शकतो? नाही, पण असे अनेक जण, म्हणजे विशेषतः शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते असणारे सगळे सांगतात की जे विलिनीकरणामध्ये चर्चेला नव्हते त्यांनी भाष्य कशाला करावं. त्यांचा रोग म्हणजे तुमच्यावर, त्यांचा रोग प्रफुल्लबहींवर आणि त्यांचा रोग थेट मुख्यमंत्र्यांवर दिसून येतो. एक बाब कसा आहे की विलिनीकरणाच्या चर्चेला आम्ही असणारे नसणं हा भाग माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. का दादांचा विश्वास होता, दादा जे निर्णय घेतील त्याला आमच्या सर्वांची संमती राहील. तेव्हा आम्ही चर्चेत नव्हतो याचा अर्थ आम्ही आमचा नेता निवडावाचा नाही असं कुठं आहे? मला याच्यामध्ये हे बोलण्याच्या पाठीमागचा राजकीय आधार किंवा टिप्पणी सांगावी. कुठल्या अधिकारामध्ये कोण म्हणू शकतात की आम्ही या बाबतीमध्ये भाष्य काय करू नये म्हणून? आम्ही भाष्य कुठे काय केलं? मी विलिनीकरणावरती भाष्य नाही केलं. मी नेता निवडीची बैठक प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बोलवत असतो, ती मी बोलवली आणि मग मुख्यमंत्री मोदयांच्याकडं विधिमंडळ पक्षाचं पत्र आम्ही दिलं. त्याच्यात वावगं काय, कोणाला काय गैर वाटण्याचं काय कारण आहे? काय नेमकं असं घडलं की ज्याच्यातून आम्ही फार मोठं काहीतरी चूक केले असं म्हणण्याचा दावा करण्याची काय कुठला राजकीय आधार त्या ठिकाणी आहे? मी कधी विलिनीकरणावर भाष्य केलं नाही. या उलट तुम्ही मगासपासून सागरची सांगतात आम्ही गाईने शपथविधी घेतला, त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी होते, त्याला मी उत्तर देतो आहे. मी विलिनीकरणाच्या प्रश्नावर ना काल बोललो ना आज बोललो.
ज्या वेळेला वेळ त्याला बोलण्याचा प्रश्न येईल त्याला बोलीन. बरोबर. पण मला असं विचारायचं की जर या सगळ्या गोष्टींमध्ये आज स्वतः आता पवारसाहेबांनी सुनीता वहिनींचं उपमुख्यमंत्री झाल्याचं स्वागत केलेलं आहे. ते काही आज सुनीता वहिनींना भेटायलाही गेलेले आहेत. याचा अर्थ हा संपूर्ण निर्णय उद्या भविष्यातला पवार परिवारांचाच राहील. हा राजकीय निर्णय आहे. दादाने घेतलेला राजकीय निर्णय आहे. त्याच्यामुळे मी कसं त्या बाबतीमध्ये काय बोलू शकतो. त्याच्यामुळे नाही, तुम्ही प्रदेशाध्यक्ष नाही म्हणून नाही 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 तुम्ही आता परिवार म्हणून मला प्रश्न विचारला सागरची बघा. बरोबर. नाही, गल्लत नको, नाही गल्लत नको, प्लीज प्लीज गल्लत नको. मी स्पष्ट वक्ता आहे आणि माझे विचार स्पष्ट आहेत. राजकीय निर्णय पक्षांनी, निवडून आलेल्या पक्षांनी आपल्या पद्धतीने घेतलेला आहे. परिवार कुटुंब मोठा आहे. परिवाराचा निर्णय हा वेगळा आहे. आमचा निर्णय दादाने घेतलेला राजकीय निर्णय होता. हां, मग तेच बोलतोय मी. माझं याच्यापेक्षा काही वेगळं म्हणणं नाही. आमचा निर्णय राजकीय निर्णय होता आणि त्या राजकीय निर्णयाच्या आधारित 23पासून ज्या ज्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, मग ती लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल, अनेक बाबी असतील, त्या त्यावेळेला आम्ही सामोरं गेलो दादांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे बाकीचा प्रश्न संबंध येतोच कुठं. नाही, ह्याच्या मागे सगळ्या गोष्टीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड हा एक मुद्दा राहील, कारण की तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून हा तुम्हाला प्रश्न आहे. दुसरी मुद्दा राहतो तो सुनीता वहिनींचा राष्ट्रीय अध्यक्ष राहतील असं जवळपास संकेत तुमच्या पार्टीचे नेते प्रफुल्लभाई देताना दिसून येत आहेत. जर असं होत असेल तर सुनीता वहिनींच्या सहमतीनेच विलिनीकरणाचा निर्णय होईल तरी. हे बघा, पुन्हा विषय आपण तिसरीकडे नेतो आहोत. आज आमच्यासमोर आमचा पक्ष दादांनी जे विचार दिलेत त्या नेतृत्वाखाली आम्हाला त्या विचाराच्या माध्यमातून पुढे वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रफुल्लभाईंनी काल दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की कोणीतरी मुद्दामहून काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं की या स्पर्धेत मी कालही नव्हतो, आजही नाही, कधी आमची त्या विषयावरती चर्चा झाली नाही. पण जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काही जण काही गोष्टी पसरवत असतात, त्याच्यातला तो एक भाग असतो. आता पक्ष आहे, पक्षाची घटना आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे आमदार आहेत, प्रत्येकाच्या सेंटिमेंट्स आहेत, त्याचाच विचार करत या संदर्भातला निर्णय नक्कीच लवकर केला जाईल. हायपोथेटिकल किंवा हे झालं तर काय असं राजकारणामध्ये होत नसतं. आज मी एवढंच सांगेन की उद्याची पक्षाची वाटचाल करत असतानाच जो राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय आहे तो कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या मनातल्या भावना लक्षात घेऊनच पक्षाचा सर्व जे काही संघटन आहे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय लवकरात लवकर करेल. बरोबर. अजितदादांकडे सगळ्यात हेवी वेट खातं का होतं? वित्त खातं. ते आता सुनीता वहिनींकडे नाही आहे. ह्याच्या बाबतीत सुद्धा खूप राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. भलेही मुख्यमंत्र्यांचा खुलासा आहे की हे बजेट आहे त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टीत, पण तुमचं काय झालं काय? चर्चा त्यावेळेला झालीच आणि त्याच्यामध्ये काय वागवं काय कोणाला वाटण्याचं काही कारण नाही. पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. त्याच्यामुळे ज्यांना या माध्यमातून आम्ही जे काय केलं हे त्यांना गैर वाटतं ते या आशाबाईच्या टीकाटिप्पणी करत राहतील, पण आम्हाला त्याच पद्धतीने वाटचाल करायची आहे. अनेक वेळा ही टीकाटिप्पणी होतच असते. दादा असतानासुद्धा नेमकी कुठली खाती आली, काय आली, एकनाथरावांना कुठली खाती मिळाली, भाजपने कुठली खाती घेतली, याची टीकाटिप्पणी अनेक वर्षे होत आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी असतानासुद्धा तशी टीकाटिप्पणी होत आली. त्याच्यात काय ती टीकाटिप्पणी अपरिहार्य असते. त्याच्याशी आत्ताच्या या संबंध ज्या झालेल्या अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या घटना आहेत त्या ह्या अशी टीकाटिप्पणी एक नियमित राजकारणाचा एक तो भाग आहे. बरोबर. दादांच्या तुम्ही कायम साथ दिली कुठल्या अनुकूल प्रतिकूल सगळ्या परिस्थितीमध्ये. दादांनी तुमच्याशी खरं या बाबतीतल्या सगळ्या कुठल्या चर्चा कधी केल्या होत्या का? कारण की त्यांचे जे दावे येत आहेत की बाबा दादा एका बैठकीला आहेत ते तिथे एकटेच दिसत आहेत आणि बाकी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिसत आहेत. आणि असं सांगितलं जातं की रोहित पवार पुढच्या काही दिवसात वेगवेगळे खुलासे करणारे वेगवेगळे फोटोज आणतील आणि ते तुम्ही जे भूमिका मांडताय त्याच्या किंवा तुमच्या पार्टीची जी भूमिका मांडताय ती उघड करतील. मला काय हरकत नाही. एकदा येऊ द्या, त्यावेळेला बोलू करू द्या. ज्यांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. त्यांच्याकडे जी काय माहिती असेल त्याने राज्यातल्या जनतेसमोर आणू द्या. त्यावेळेला आमची भूमिका जे काय असेल ते आम्ही त्यावेळेला स्पष्ट करू. आज काय घाई आहे मला? बरोबर. तुमचं स्वतःचं पॉलिटिकल काय ॲनालिसिस आहे? इतके वर्ष तुम्ही दोन्ही आता पार्टीमध्ये म्हणजे दोन्ही एकच होतं आता आधी आणि त्यावेळेसपासून सगळ्यांना पाहताय. इतके तिकडून प्रतिक्रिया विलीनीकरणाच्या काय येतात असं तुमचं स्वतःचं पॉलिटिकल ॲनालिसिस काय? मला माहीत नाही ना. मी हाच प्रश्न आपल्याला विचारतो. विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नेते बोलत आहेत त्यांची भाजपच्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करणं आवश्यक आहे ना.
ते भाजपात यायला तयार असतील तर मला काय माहिती, त्यांनी पहिलं बोलावं तर खरं. मग असं आहे, ज्या वेळेला मी आज नाही म्हणत सागरजी, गेले वर्षभर वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात दौरे करत असताना हे बोलत आलो का त्या वेळेला तिथल्या सगळ्या पत्रकारांनी मला विलिनीकरण एकत्रीकरणाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले. त्या वेळेला ची अधिकृत भूमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून मी वारंवार स्पष्ट केली. ती त्यावेळेला जी स्पष्ट केली ती आज आहे, ती उद्या आहे. आम्ही एनडीएचे घटक आहोत, एनडीएचे घटक राहणार आहोत, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे. त्या बाबतीतली भूमिका स्पष्ट व्हावी, मग पुढची चर्चा बघू काय त्याच्यावरती बोलायचं असेल तर. बरोबर. आधी त्यांनी स्पष्टीकरण करावं. नाही, मी कुठं म्हणतो त्याने मी कोणाचं स्पष्टीकरण मागणार? मला कोणाचं स्पष्टीकरण मागायचं नाही. मी माझी पक्षाची चाकोरी यावरतीच मी माझं भाष्य आहे. मी कोणी काय बोलतोय त्याच्यावरती मी काही बोलत नाही. मगातपासून आपण वारंवार मला जे प्रश्न विचारताय त्याच्यामध्ये मी पक्षाची चौकट आणि आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये मेहनतीने पक्ष उभा केल्याच्यानंतर लोकांनी दिलेला कौल त्या चाकोरीमध्येच मी भाष्य करतोय. त्याच्या पलीकडे मला भाष्य करायचंच नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे जे असेल त्याने बोलावं, बाहेर येईल. काय त्याच्यात गैर काय? हां, परत तुमचा जो मुद्दा होता की तुम्हाला जी घाई केली असं वारंवार म्हटलं जातं, त्या संदर्भात खरंच याबाबतची 3ऱ्या दिवसानंतरनं म्हणजे सुनीताबाईंची आधी चर्चा झाली, ती मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स कशी केली गेली, हे नेमकं काय झालं खरं? कशाला आता काय शपथविधी झाला आहे. स्वर्गीय चव्हाण याच्यामध्ये तुम्हाला- महाराष्ट्राचे शिल्पकार चव्हाण साहेबांच्या समाधीच्या क्षणी नतमस्तक होऊन त्या आल्यात. आता पुढे जशी चर्चा होत राहील, कोण आपापली मतं राजकीयदृष्ट्या मांडतील, ज्याला कोणाला जे काही गुपितं त्यांच्याकडनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय असतील त्यांनी मांडू द्यात. मग आम्ही आमची भूमिका मांडू. आज मला काही नाही. आज ज्या धीरोदत्त पद्धतीने वहिनींनी सूत्र हातामध्ये घेतली आणि महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदारांना एक त्यांना ज्या वेळेला सावरण्याची स्थिती असते एक पत्नी म्हणून, त्यावेळेला त्या धीरोदत्त पद्धतीने आम्हाला सर्वांना सावरण्यासाठी ज्याला पुढे येतात, ही बाब आमच्यासाठी मोठी आहे. त्यामुळे या विषयावरती मी अधिक काय भाष्य करणार नाही. मला वाटतं सुनीताबाईंनी आता पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात फिरतील, सगळीकडे जी दादांची अपेक्षा होती त्याची पूर्तता होण्यासाठी त्यांच्यासमोर काही चॅलेंजेस असतील, आणि पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे देखील कोणते चॅलेंजेस राहतील? वहिनी ज्या पद्धतीने दीर्घकाळ समाजकारण, महिलांच्या सक्षमीकरण, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने काम करत आल्या, ती बाब महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. मला विश्वास आहे की अत्यंत धीरोदत्त पद्धतीने दादाने दिलेला विचार, प्रशासनावरती दाखवलेली पकड, या पद्धतीने बहिणींच्या हातूनसुद्धा राज्याचं हित भक्कमपणाने साधलं जाईल. विकास गतिमान 100% होईल. पार्टीसमोर कोणते चॅलेंजेस आहेत असं तुम्हाला वाटतं पुढच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठे? बघूया, जसे येतील त्या वेळेला बोलू. आज काय, आज पक्ष एकसंघ आहे. विधिमंडळ पक्षाने त्या दिवशी सर्वच आमदारांच्या उपस्थितीने दाखवलं. 2 आमदार महोदय नव्हते. एक बाबा आत्राम साहेब काही उपचाराच्या निमित्ताने परदेशी होते. दौलत दरोडाजी त्यांच्या घरातल्या नातेवाईकांचं कार्य होतं म्हणून ते घरी होते. दोघांनी फोन करून आम्ही घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे. बरोबर. पण या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाईल असं तुमचा एक अंदाज आहे सगळ्या गोष्टीमध्ये? यात महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राच्या परंपरेने सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांची विचारधारा पुढे ठेवून काम करेल. तुमच्याकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते भविष्यात संपर्कात आले तर तुम्ही ज्या पद्धतीने दादांच्या खुल्या पद्धतीने सगळे स्वीकार होतात, तुम्ही कामं करत होतात, तशा स्वरूपाची भूमिका नाही. आता जर तरच्या प्रश्नाला कशाला उत्तर देऊ? जर तरच्या प्रश्नाला मी कशाला उत्तर देऊ? काही नाही माझ्याकडे त्या संदर्भातमध्ये काय भाष्यच करायचं नाही. आम्हाला आमचं काम सोपवलेलं करायचं आहे. अशा वेळेला त्यावेळेला जे काही चर्चा उपस्थित होतील त्याच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करू. बरं साहेब, एक प्रश्न विचारायचा की तो व्हिडिओ जो आला होता तुम्ही त्याची पडताळणी केली का, की जी दादांची उपस्थितीत ती बैठक झाल्याचा दावा केला गेला होता, तो नेमका काय होता खरं? त्याच्याबद्दल मी स्पष्टता केली की तो व्हिडिओ कुठला आहे. हे जे प्रसारित करणाऱ्याने सांगितलं की तो व्हिडिओ त्या दिवशी कृषी प्रदर्शनाच्या वेळेला दादा गेले होते त्यावेळेचा व्हिडिओ असं ते सांगतात. त्यावेळेला त्या भेटीनंतर दादांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि दादांनी त्या चर्चेचा तपशील सांगितला की जिल्हा परिषदच्या निवडणुका
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रितपणाने लढवाव्यात, शक्य झाल्या तर घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात, असं त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं दस्तूर खुद्द दादांनीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आणि मलाही फोन करून सांगितलं की अशी चर्चा झाली, त्या पद्धतीने जिथं शक्य असेल त्या ठिकाणी तशापैकी चर्चा करा. बरोबर काय त्याच्यात काय आता, त्याच्यापेक्षा काय वेगळं असेल तर ते सांगतील. बरोबर. पण ह्याच्या पलीकडे मग हे ज्या गोष्टी तुम्हाला सांगत होत्या तर दादा चर्चा करतात हे तुम्हाला सांगणं आम्हाला म्हणजे आम्हाला आश्चर्यकारक वाटतं, कारण की तुमच्या आणि दादांचे आम्ही वर इतके घनिष्ठ संबंध पाहिलेत म्हणून म्हणतो. काय जर ते चर्चा अजितदादा जर विलिनीकरणाची चर्चा करत असतील तर तुमच्याशी चर्चा करणार नाहीत असा आम्हाला प्रश्न पडत नाही. म्हणजे आम्हाला वाटतं की हे तुम्हाला सांगणार नाहीत, हे असं नाही होणार. एक कसं आहे की ज्यांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या, त्यावेळेला मी बोलेन. दादांचा माझ्यावरती एवढा गाढ विश्वास होता की दादा जी भूमिका घेतील त्याच्याशी सुसंगत भूमिका माझी राहील, असा विश्वास गेले 40 वर्ष 30 वर्ष त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची आयुष्यभराची माझी कृती माझी जमेची बाजू आहे. त्याच्यामुळे काय चर्चा झाली काय नाही झाली, माझ्याजवळ काय बोलले काय नाही बोलले, त्याचा आज प्रश्न कुठे येतो, येईल त्यावेळेला सांगेन. आज घाई काय, तुम्ही स्पष्टता खुलासा करा त्याच्या गोष्टीचे. मला खुलासा करण्याची काय गरज आहे? खुलासे कधी करावे लागतात? काय आपण काय वेगळं केलं असेल तर खुलासे करायचे असतात. खुलासा माझ्यासाठी करण्याचं काही कारणच नाहीत, काही कारण नाही ना. कशासाठी खुलासा आणि कुठल्या बाबीचा खुलासा करायचा आहे? काही कारणच येत नाही त्याच्यामध्ये. एक बाब असं आहे की ज्यांना कोणाला काय त्यांच्याकडे आहे असं वाटतं ते एकदा त्यांनी बोलू द्या, म्हणजे मग नेमकं कशाबद्दल बोलतात काय बोलतात ते कळेल. आणि मग त्याच्याबद्दलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका असेल ती आपल्यासमोर मी बोलेन. तटकरे साहेब, शेवटचा मला प्रश्न आहे की तुमच्या कृतीवर किंवा तुमच्या ह्याच्यावर संजय राऊतांसारखे नेते म्हणतात किंवा प्रफुल्लभाई सारखे जे नेते तुम्ही आहात ते एक पाय पार्टीत या आहे आत्ताच्या राष्ट्रवादीच्या आणि एक पाय तुमचा NDA भाजपाच्या मध्ये आहे असं सांगतात आवर्जून. हे परसेप्शन का केलं जात आहे आणि खरंच या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? संजय राऊतांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी तिखट प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, देऊ शकतो पण देणार नाही. त्यांचा आजार गंभीर लक्षामध्ये घेत, पण आमचा पाय कुठं आहे कुठे नाही हे बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे? आम्ही NDA सोबत आहोत, स्पष्टपणाने आहोत, जनतेने मान्य केलं आहे, आमच्या निर्णयाचं जनतेने स्वागत केलं आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजता उठून आपली मतं मांडत जणू काय जगाची मतं तशीच आहेत असा आभास करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला काय फारसं बोलायचं नाही. कारण मी सांगितलं की माझे ते चांगले मित्र आहेत, माझा त्यांचा काय फार संवाद होत नाही, पण तब्येतीची विचारपूस मी करतो. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. नाही, पण ह्या गोष्टी तर इतकं परसेप्शन एखाद्या प्रदेशाध्यक्षाचं की ते पार्टी सोडून भाजपात जातील अशा स्वरूपाचं. अहो, कोणाला काय बोलू द्या हो, काय त्याच्याने फरक पडतो आम्हाला? आम्ही आमची नियत आमचे विचार ठाम आहेत. उद्या अनेकांच्या जो चर्चा झाली अनेकांच्या बाबतीमध्ये, त्याचा काय प्रश्न येतो सागरजी? काही प्रश्न येत नाही. तटकरे छातीठोक सांगतात की सुनीतराव यांच्या कायम पाठीशी आहेत. 100% पार्टी सोडणार नाहीत कुठल्याही परिस्थितीत. काय मला आश्चर्य वाटते तुमच्यासारख्या चांगल्या बुजुर्ग पत्रकारांनी मला हे नॅरेशन त्यांनी नॅरेशन करावं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारा आणि मी उत्तर द्यावं, हे अभिप्रेत नाही. हे अभिप्रेत नाही, बिलकुल अभिप्रेत नाही. मी अगदी नम्रपणे आपल्याला सांगतो, कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारला आणि म्हणून माझ्या राजकीय क्रेडिबिलिटीबद्दल तुम्ही मला प्रश्न विचाराल, मी आपल्याला उत्तर द्यायला बांधील नाही. माझी लॉयल्टी अजितदादांवरती होती. सुनेत्रा वहिनी आज काम करतायत, पक्ष उभा आहे, त्या चौकटीत माझं काम पुढे राहील. यापेक्षा मी अधिक काय बोलणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. तटकरे साहेबांनी स्पष्ट त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या फार सॉफ्टली बोलतात पण तितकेच सुस्पष्ट बोलतात. हे आत्तापर्यंत माझा अनुभव आहे. तुम्ही आत्तासुद्धा तेच भूमिका मांडली, त्याविषयी धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.